राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया संत श्री कूर्मदास यांचं चरित्र. यांची निर्याण तिथी आहे आषाढ शुद्ध दशमी. संत कूर्मदास हे पैठणचे रहिवासी होते. ते जन्मतःच अपंग होते. दोन्ही हात आणि दोन्ही पाय त्यांना नव्हते, पण बुद्धी आणि स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. मंदिरात कीर्तन प्रवचन ऐकण्याकरता ते गडाबडा लोळत त्या ठिकाणी जात असत. एक दिवस कूर्मदासांनी आपल्या आईला हाक मारली आणि म्हणाले, आई ये, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. हे ऐकून त्यांची आई वैतागानं म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन म्हणतोस, गुडघ्यापासून तुला पाय नाहीत आणि कोपरापासून हात नाहीत, कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं, आता तू लहान नाहीस, 22 वर्षांचा मोठा झालास, आता तुला कडेवरून न्यायला मला जमत नाही. हे ऐकून कूर्मदास म्हणतात, आई तू म्हणतेस ते खरं आहे, मी 22 वर्षांचा घोडा झालो आहे, पण तुझ्या काहीच उपयोगाला आलो नाही. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा बिन पायाचा, लंगडा लुळा. त्यात माझा काय गदोष आई? कूर्मदास पुढे म्हणतात की आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या मी नाही तुला म्हणणार. हे ऐकून आई गहिवरली आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी आईच ती. आईनं कूर्मदासांना पाठीवर घेतलं आणि कीर्तनाच्या ठिकाणी त्यांना सोडलं आणि ती घरी परत आली. नाथ महाराजांचे पणजोबा श्री भानुदास महाराज पैठणकर यांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनाला भरगच्च गर्दी झालेली. कूर्मदासाला चालताही येत नव्हतं, परंतु कूर्मदास लोटांगण घालत घालत माणसातून रस्ता काढत पोटावर फरफटत समोर आले आणि पहिल्या रांगेत बसले. गळ्यात तुळशीमाळ आणि कपाळी टिळा असं लावलेल्या कूर्मदासांकडे भानुदास महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कूर्मदासा? कूर्मदास म्हणाले, हो महाराज आलो. अरे कुणाबरोबर आलायस? कूर्मदास म्हणाले, आईनं मला आणून सोडलं. महाराज म्हणतात, अरे आईला कशाला त्रास दिलास? आता कीर्तनानंतर तू घरी कसा जाणार? तेव्हा कूर्मदास म्हणाले, आता मला घरी जायचंच नाही. हे ऐकून महाराज म्हणतात, अरे कूर्मदासा, आज हे काल्याचं कीर्तन संपलं की आम्ही निघालो पंढरीच्या वारीला, मग तू कुठे जाणार? हे ऐकल्यावर कूर्मदास म्हणाले, महाराज मी पण येऊ का पंढरीला? महाराज म्हणाले, अरे कूर्मदासा, पंढरपूर फार लांब आहे. हे ऐकून कूर्मदास म्हणतात, महाराज तुम्ही फक्त हो म्हणा, पहा मी येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो ये असं म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कूर्मदास उठले, स्नान केलं. फरफटत फरफटत लोटांगण घालत त्यांनी पंढरीचा रस्ता धरला. थोडं अंतर गेल्यावर कूर्मदास पंढरीचा रस्ता विचारायचे. लोक सांगायचे, इथून पुढे जा. त्याप्रमाणे लोळत लोळत कूर्मदासांनी सकाळी 10 वाजेपर्यंत बीड गाठलं. मागून भानुदास महाराजांची दिंडी यायला लागलेलीच होती. वेशीवर मारुतीचं मंदिर होतं. त्या मंदिराजवळ कूर्मदास गेले आणि ओरडू लागले, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरपूरच्या वाटेवर आहे. कुणी भाकरी आणाव्या, कुणी कालवण आणावं. याप्रमाणे महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली. तोपर्यंत दिंडी आली आणि भानुदास महाराजांनी या कूर्मदासांना पाहिलं आणि आश्चर्यानं विचारलं, कूर्मदासा इथे कसा आलास रे?
तेव्हा कुर्मदास म्हणाले, तुमच्या हो न मला आणलं. त्या दिवशी महाराजांचं कीर्तन झालं, हरिपाठ झाला आणि रात्री महाराजांनी जाहीर केलं की उद्याचा दिंडीचा मुक्काम मांजरसुंबा. हे कुर्मदासांनी ऐकलं आणि कुर्मदास मध्यरात्री उठले, लोळण घेत निघाले आणि काही वेळात पहाटे मांजरसुंबा गाठलं. याप्रमाणे जात जात कुर्मदासांच्या अंगाची चाळण झाली होती. परंतु कुर्मदासांचं एकच ध्येय होतं, पांडुरंगाची भेट. येरमाळा बार्शी करत करत लौळ गाव आलं. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर हे गाव आहे. इथपर्यंत महाराजांची दिंडी आली. कुर्मदास एका कोपऱ्यात विव्हळत पडले होते. हे भानुदास महाराजांनी बघितलं आणि त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिलाय, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. हे ऐकून कुर्मदास म्हणाले, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एक मुक्कामावर आले रे पंढरी. कुर्मदासांना बोलणं सुद्धा असह्य झालं होतं. ते पालथे होते, ते उत्ताणे झाले. त्यांचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्यांच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते. अंगातून रक्त वाहत होतं. निघाल्यापासून कुर्मदासांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यांनी अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर कुर्मदास म्हणाले, महाराज, माझं मलमूत्र कोण धुणार? घरी माझी आई धुवत होती, इथं कोण धुणार? हे कुर्मदासांचं बोलणं ऐकल्यावर भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदास, काय केलंस हे? तेव्हा कुर्मदास म्हणतात, महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर तरी आलो. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला या कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पाहता आलं पांडुरंगा, एवढा माझा निरोप द्या. असं म्हणत तिथंच ते विव्हळत पडले. हे सर्व ऐकून भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले. जड पावलांनी कुर्मदासाला सोडून महाराज पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंगासमोर येऊन उभे राहिले आणि पांडुरंगाला आपला आणि कुर्मदासांचा नमस्कार केला आणि कुर्मदासांचं हृदगत पांडुरंगाला सांगितलं. पांडुरंग रुक्मिणी मातांना म्हणाले, तू आता वारी सांभाळ, मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लौळ गावला भेटायला चाललो. पांडुरंगानं गरुडाला आज्ञा केली आणि विठ्ठल परमात्मा कुर्मदासांजवळ आला. कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून वाळवंटात पडले होते. शरीरातून रक्त वाहतच होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. हे ऐकल्यावर कुर्मदासांनी अर्धवट डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर उभा होता. विठ्ठलाला बघितल्यावर, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा, असं म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागले. हे बघून पांडुरंगानं कुर्मदासांकडं धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाला, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय, तुझी मनोकामना पूर्ण झाली. हे ऐकून कुर्मदास म्हणाले, पांडुरंगा, हीच माझी पंढरी. कुर्मदासांनी डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं आणि नमन केलं आणि पांडुरंगाच्या मांडीवरच प्राण सोडला.
धन्य धन्य ते कूर्मदास, धन्य धन्य त्यांची भक्ती आणि धन्य धन्य त्यांचा निर्धार. यातील आणखी महत्त्वाचं म्हणजे कूर्मदास हे जातीनं मुस्लिम होते, म्हणून आजही त्यांची लौळगाव इथं कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती आहे. तर हे होतं संत श्री कूर्मदास यांचं चरित्र. यानंतर आषाढ शुद्ध द्वादशीला आपण शिवभक्त परमपूज्य श्री अनंत गंगाधर केळकर यांचं चरित्र ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.